हाय मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आज मी ह्या 2 चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत, खिचडी आणि पिझ्झाची. आणि आज मी ह्या 2 चिठ्ठ्या घेऊन माझ्या बाळाजवळ जाणार आहे आणि त्याला म्हणणार आहे की ह्याच्यातली एक तू सिलेक्ट कर किंवा चूज कर. आणि मला बघायचं आहे की त्याची काय रिॲक्शन आहे, बिकॉज मी हे त्याच्याबरोबर फर्स्ट टाईम करणार आहे. चला तर मग मी आले त्याच्याजवळ आणि तो बारीक बघतोय माझ्याकडे की आज काय करणार आहे, काय करायला सांगणार आहे. तर मी त्याला सांगितलं, 2-3 वेळा सांगितलं की ह्याच्यातली एक चिठ्ठी घे तू. पण तो माझ्याकडे असा सस्पिशियस लूकने बघत होता की त्यालाच कळत नव्हतं की हे मम्मा आज काय करायला सांगते आहे मला. आणि मी खूप नंतर त्याची विनवणी केल्यानंतरनं त्यांनी एक त्यातली चीट घेतली आणि ती चीट होती पिझ्झाची. आणि जसं मी डिसाईड केलं होतं की जी चीट तो घेईल त्याची रेसिपी मी बनवेन त्याच्यासाठी. पण ऑब्वियसली पिझ्झा इज नॉट हेल्दी फॉर किड्स, सो नो चान्स. तर मी घेतली खिचडीचं प्रिपरेशन करायला. ज्यासाठी मी घेतलं मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि तांदूळ घेतला, धुवून घेतला आहे तो. त्याच्यानंतरनं मी फोडणी द्यायला जिरा आणि लसूण घेतला आहे, तूप घेतलं आहे, 1 ग्लास पाणी आणि 1 कप पाणी. तर एवढ्या मी गोष्टी घेतल्यात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, जर तुमचं बाळ खात असेल तर कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता, प्लस तुम्ही टोमॅटो ॲड करू शकता. मी आता गॅस चालू करणार आहे आणि त्यावर माझा कुकर ठेवणार आहे. कुकर थोडासा धुवून घेतल्यामुळं ओला होता, तर मी थोडी त्याची ती पाण्याची वाफ होईपर्यंत वाट बघणार आहे. जर तुम्ही बघितलं तर आतमध्ये पाण्याची वाफ झालेली आहे, म्हणजे जे पाणी होतं आतलं ते सुकलेले. आता मी त्यामध्ये तूप टाकणार आहे. तूप थोडंसं मी जास्त टाकणार आहे, कारण भाताची क्वांटिटी थोडी जास्त आहे, म्हणजे तांदळाची क्वांटिटी थोडी जास्त आहे त्यामुळे. आणि जसं तूप थोडंसं गरम होईल तर मी त्यामध्ये जिरा टाकणार आहे. जिरासुद्धा थोडासा मी जास्तच टाकणार आहे, कारण माझ्या बाळाला जिरा खूप आवडतो. जिऱ्याचा तडका बसलेला आहे. आता मी त्यामध्ये लसूण टाकला आहे. लसूण टाकल्यानंतरनं मी थोडासा गॅस बारीक करणार आहे, कारण जर जास्त मोठ्या हाय फ्लेमवर जर तुम्ही हे तळत बसले तर तो लसूण जो आहे तो काळा पडू शकतो. तर मी लसूण लाल होईपर्यंत परतून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता की तो हलकासा त्याचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे. आता त्याचा जेव्हा कलर थोडासा लालसर होईल तेव्हा मी त्या स्टेजला त्यामध्ये डाळ टाकणार आहे. तुम्ही बघू शकता त्याचा लाल कलर झालेला आहे. आता मी डाळ टाकणार आहे यामध्ये. डाळ टाकल्यानंतर मी त्याला पुन्हा परतून घेणार आहे डाळीला. मी आता तांदूळ टाकलेला आहे त्यामध्ये आणि थोडासा गॅससुद्धा वाढवणार आहे, म्हणजे तांदूळ थोडा परतला जाईल तुपामध्ये. आणि मित्रांनो, तुम्हाला 1-2 गोष्टी मी सांगायच्या विसरले की यामध्ये मी मीठ आणि हळदसुद्धा टाकणार आहे. ह्या मगाशी दाखवायला विसरले होते मी. तर मी जेवढं पाणी घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता मी मीठसुद्धा टाकणार आहे टेस्टनुसार. मीठ थोडंसं कमीच टाकलेलं आहे मी, कारण लहान मुलांना जास्त तर मीठ देत नाही, त्यामुळे चवीनुसार जेवढं तुम्हाला देता येईल तेवढंच द्या. आता ह्या मोमेंटला मी हळद पण ॲड करणार आहे. थोडीशी हळद सांडली आहे साईडला. मी एका हाताने कॅमेरा पकडला आहे आणि एका हाताने मी ऑपरेट करते आहे. ठीक आहे. आणि आता मी याला झाकण लावून ठेवणार आहे आणि आपण याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे. 3री शिट्टी झाल्यानंतर ना आपण 10 मिनिट गॅस बारीक करून ठेवणार आहे, म्हणजे आपली डाळ आणि तांदूळ चांगला शिजेल आतमध्ये. तर मी पहिली शिट्टी यामध्ये कॅप्चर केलेली आहे आणि शेवटची, 2री शिट्टी केलेली नाही आहे. त्यामुळे शेवटची शिट्टी झाल्यानंतरनं मी डायरेक्ट गॅस बारीक करणार आहे.
ओके, तर तिसरी शिट्टी झालेली आहे आणि मी गॅस बारीक केलेला आहे. ओके, तो जी काही खिचडी बनली ती मी त्याला खाऊ घातली आणि तो खूप आनंदी झाला, कारण त्याला पिझ्झा आणि खिचडीमधला फरक कळत नाही. जोक सपाट. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.